देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका आव्हानाने अर्थव्यवस्थेत खळबळ उडाली आहे आणि कोणती 5 क्षेत्र सर्वाधिक संकटात येणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तेलंगणा येथील एका सभेत बचतीचे आवाहन केले, परंतु हे एक आव्हान नव्हतं तर वाढत्या जागतिक आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या एक प्रकारचा इशाराच होता. मिडल ईस्टमधील युद्धजन्य परिस्थिती, होर्मुझ समुद्रधुनीतील अडथळे आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठं संकट येऊ शकतं, अशी भीती व्यक्त केली जाते. याच पार्श्वभूमीवर मोदींनी नागरिकांना वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग, पेट्रोल डिझेलचा संयमाने वापर, अनावश्यक परदेश प्रवास टाळणं, 1 वर्ष सोने खरेदी न करणं, खाद्यतेलाचा वापर कमी करणं आणि रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करण्याचं आवाहन केलं आहे. तज्ज्ञांच्या मते याचा परिणाम अनेक क्षेत्रावर होणार आहे. चला तर पाहूया कोणत्या क्षेत्रावर या गोष्टीचा गंभीर परिणाम होणार आहे. नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर, सत्तामंच चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आपण आता मुद्देसूद या गोष्टी पाहूयात. मुद्दा क्रमांक 1, तेल कंपन्या, वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रावर कोणता दबाव येऊ शकतो. तर भारत दररोज सुमारे 55 लाख बॅरल तेल वापरतो आणि त्यातील बहुतांश तेल आयात केलं जातं. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की भारताचा आयात खर्च आणि परकीय चलनावरचा ताण वाढतो. मोदींनी मेट्रो वापरणं, कारपुलिंग, इलेक्ट्रॉनिक वाहनं आणि माल वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर वाढवण्याचा सल्ला दिला. तज्ज्ञांच्या मते हा सल्ला केवळ जीवनशैलीशी संबंधित नसून इंधन वापर कमी करण्याचा प्रयत्न आहे. डिझेल महागल्यास ट्रकिंग, डिलिव्हरी सेवा, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक, बस सेवा, कॅब आणि FMCG कंपन्यांचा वितरण खर्चात वाढ होऊ शकते. त्याचा परिणाम शेवटी सामान्य नागरिकांच्या खर्चावर होतो. आता मुद्दा क्रमांक 2 पाहूया. विमा कंपन्या आणि पर्यटन क्षेत्रावर कोणता परिणाम होणार आहे. मोदींनी अनावश्यक परदेश प्रवास टाळण्याचा आणि वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याचं आवाहन केल्याने विमान आणि पर्यटन क्षेत्रावर दबाव वाढू शकतो. विमान कंपन्यांच्या खर्चात एव्हिएशन टर्बाईन इंधनचा वाटा 35 ते 45% असतो. त्यातच विमान भाडेपट्टी, देखभाल आणि विम्याचे पैसे डॉलरमध्ये द्यावे लागतात. त्यामुळे तेल महाग आणि रुपया कमकुवत झाल्यास विमान कंपन्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. मोदींच्या भाषणानंतर लगेचच इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनच्या शेअरमध्ये 4%हून अधिक घसरण झाली. तज्ज्ञांच्या मते परदेश प्रवास कमी झाला तर विमान कंपन्या, ट्रॅव्हल पोर्टल्स, व्हिसा सेवा, लक्झरी पर्यटन आणि विमानतळावरील रिटेल व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. आता मुद्दा क्रमांक 3 पाहूयात. सोने, लक्झरी वस्तू आणि आयातदार कंपन्यांवर कोणता परिणाम होणार आहे. तर मोदींनी 1 वर्ष सोनं खरेदी टाळण्याचं केलेलं आव्हान सर्वाधिक चर्चेत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा सोने आयातदार देशापैकी एक आहे. सोने आयातीवर अब्जावधी डॉलर खर्च होतात, ज्याचा परकीय चलनावर परिणाम होतो. मोदींच्या भाषणानंतर टायटन कंपनी, सेन्को गोल्ड आणि कल्याण ज्वेलर्स सारख्या ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये 5 ते 10% घसरण झालेली आहे. तज्ज्ञांच्या मते सोनं आयात केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स, लक्झरी फॅशन, महागडी वाहनं आणि प्रीमियम उपकरणावरील मागणी कमी होऊ शकते. आता मुद्दा क्रमांक 4 पाहू. शेती, खतं आणि ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात कशी येऊ शकते. मोदींनी रासायनिक खतांचा वापर 50% कमी करण्याचं आवाहन केलेलं आहे. हे आव्हान विशेष महत्त्वाचं मानलं जाते, कारण भारत मोठ्या प्रमाणात युरिया, DAP, पोटॅश आणि खतांच्या कच्च्या मालाची आयात करतो. गॅस महागल्यास खत उत्पादनाचा खर्च वाढतो आणि सरकारवर अनुदानाचा बोजा वाढतो. खतं महागली तर शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही वाढू शकतो. याचा परिणाम अन्नधान्याच्या किमतीवर आणि ग्रामीण मागणीवरील होऊ शकतो. यामुळे ट्रॅक्टर, कृषी उपकरण, FMCG आणि दुचाकी विक्रीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. आता पाहूयात मुद्दा क्रमांक 5, उत्पादन क्षेत्र, MSME आणि उद्योगावर कोणता ताण येणार आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम जवळपास प्रत्येक उद्योगावर होतो. ऊर्जा, वाहतूक, केमिकल्स, प्लास्टिक, मेटल्स आणि पॅकेजिंग यांचा खर्च वाढतो. विशेषतः छोटे उद्योग म्हणजे MSMEs सर्वाधिक दबावाखाली येऊ शकतात. वाढलेला इंधन खर्च, महाग कच्चा माल आणि वाहतूक खर्च यामुळे त्याचा नफा कमी होऊ शकतो. मिडल ईस्टमधील तणावामुळे जागतिक शिपिंग मार्ग आणि माल वाहतुकीचा खर्चही वाढू शकतो, ज्याचा परिणाम औषध निर्मिती, ऑटो पार्ट्स, केमिकल्स आणि टेक्स्टाईल उद्योगावर होण्याची शक्यता आहे. एकंदरीत सर्व गोष्टी लक्षात घेता असं वाटत आहे की हे मोठ्या आर्थिक संकटाची तयारी आहे का. तज्ज्ञांच्या मते मोदींचं भाषण हे केवळ जनजागृती नव्हतं, तर देशाला संभाव्य आर्थिक संकटासाठी मानसिकदृष्ट्या तयार करण्याचा प्रयत्न असू शकतो. वर्क फ्रॉम होम, इंधन बचत, आयात कमी करणं, सोनं खरेदी न करणं आणि नैसर्गिक शेतीवर भर या गोष्टींमधून सरकार आर्थिक संकटाची तयारी करत असल्याचे संकेत मिळत आहे.
तर मंडळी, एकंदरीत या सर्व गोष्टींकडे पाहून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि 57 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा.